नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव एक नवीन आपण ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरुवात करतोय, जे की फोकस असणार आहे ITI इन्स्ट्रक्टर. मित्रांनो, ITI इन्स्ट्रक्टरचा पेपर 1 हा खूप चांगला तुम्हाला गेल्यानंतर आता कुठेतरी असं वाटायला लागलंय बऱ्याच विद्यार्थ्यांना की अर्धी लढाई जिंकलेली आहे. आता जी उरलेली अर्धी लढाई आहे ती सुद्धा जर जिंकली तर जे आपलं स्वप्न आहे एज्युकेशन घेत असताना एखादी गव्हर्नमेंट नोकरी आपल्याकडे असावी, ते स्वप्न तुमचं सत्यात उतरणार आहे. आणि त्यासाठी जे काही पुढे दिवस भेटतील त्या दिवसामध्ये एक प्रॉपर डायरेक्शन भेटली पाहिजे, एक चांगला वे भेटला पाहिजे, स्टडी मटेरियल भेटलं पाहिजे, टेस्ट सिरीज भेटल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्टची एक चांगली क्लॅरिटी भेटली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा संगनमत करण्यासाठी बरेच विद्यार्थी संपर्क करत होते आणि त्या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या मागणीस्तव आपण ITI इन्स्ट्रक्टर टेक्निकल बॅच किंवा पेपर 2 ची स्पेशल बॅच या ठिकाणी लॉन्च करतोय. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगतो, केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाइम डिस्काउंट देणार आहे मी तुम्हाला. फर्स्ट टाइम दसरा निमित्त तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी डिस्काउंट भेटणार आहे, ही बॅच तुम्ही लावत असाल तर. मित्रांनो बघा, ITI इन्स्ट्रक्टरची बॅच करताना नेमकं का करायची, कशा पद्धतीनं होईल बॅच, या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला पुढे मी माहिती देणार आहे. बघा, केंद्रीय इन्स्टिट्यूटच का, मग जर समजा बॅच करायची तर केंद्रीय इन्स्टिट्यूटच का, बाकी पण तर कुणी असतीलच ना. ठीक आहे, असतील नसतील ते तुम्ही सर्च करावं, पण केंद्रीय इन्स्टिट्यूटच का याचे रिझन्स मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, दुनिया डोंट वॉन्ट एनी रिझन्स, दुनिया वॉन्ट ओनली रिझल्ट्स. दुनियाला फक्त रिझल्ट्स हवे असतात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल देण्याचं काम वेळोवेळी ज्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट आल्यात मागील काही वर्षापासून, त्या सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त निकाल जर कोणी दिला असेल तर केंद्रीय इन्स्टिट्यूटनं दिलाय. म्हणून केंद्रीय इन्स्टिट्यूटच हा एक पहिला मुद्दा झाला. कारण दुनिया डोंट वॉन्ट एनी रिझन्स, दुनिया वॉन्ट ओनली रिझल्ट्स, जे की केंद्रीय इन्स्टिट्यूटचे महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत. हा एक झाला पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, तुम्हाला हे जर निकाल पाहायचे असतील, हे जर रिझल्ट्स पाहायचे असतील तर तुम्ही केंद्रीय इन्स्टिट्यूट ऑफिशियल नावाच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊ शकतात आणि वर स्क्रोल करत 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 वर गेल्यानंतर तुम्हाला क्लासमध्ये बसलेले रॅन्डमली कधीतरी त्या ठिकाणी फोटो शूट केलेले ते फोटो टाकले तर ॲरो करून करून दाखवलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत ते केंद्रीय इन्स्टिट्यूटमधले दिसतील, सर्व निकाल पुराव्यानिशी. म्हणून केंद्रीय इन्स्टिट्यूटच. हे झाले 2 मुद्दे. तिसरी गोष्ट अतिशय महत्त्वाचं, बघा, कुठलीही एक्झाम असेल तर ती टार्गेट केली पाहिजे. कारण काय होतंय, आपण जर समजा एखाद्या गोष्टीचा सिलेबस काढला, सिलेबस भेटून जातो आणि तो सिलेबस जर तुम्ही सर्च करायचं ठरवलं तर त्याच्या मार्केटमध्ये शेकडो पुस्तकं असतात, त्यानंतर शेकडो त्या ठिकाणी वेबसाईट्स असतात. मग नेमकं कोणतं करायचं की सगळाच फापट पसारा वाचत बसायचा, याचा अंदाज येत नाही. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही अशी गोष्ट आहे, सर्जिकल स्ट्राईक करता आला पाहिजे. जर तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केलं, प्रॉपर वेनं त्या एक्झामचं अनालिसिस केलं तर आणि तरच त्या परीक्षा पास होत असतात. अदरवाईज आपण फापट पसारा करत जर बसलो तर अजिबात परीक्षा पास होण्याची शाश्वती नसते. आम्ही शिकवत असताना नो फापट पसारा, डायरेक्ट जो सिलेबस आहे, डायरेक्ट जे एक्झामची लेवल आहे, डायरेक्ट ज्या लेवलच्या सगळ्या एक्झाम्स होत असतात त्या एक्झामचं अनालिसिस करून त्या पद्धतीनं त्या सिलेबसवरती सर्जिकल स्ट्राईक करत असतो. म्हणून केंद्रीय इन्स्टिट्यूटच. जर तुम्हाला मी एवढं म्हणेल की समजा इलेक्ट्रॉन हा एक फार मायनर आणि छोटी गोष्ट आहे, मग जर इलेक्ट्रॉनवरती जर तुम्ही अभ्यास करत बसले तर अख्खी जिंदगी संपून जाईल तर इलेक्ट्रॉनचा अभ्यास संपणार नाही. एवढा मोठा इलेक्ट्रॉनचा अभ्यास आहे, पण नेमकं इलेक्ट्रॉन किती आपल्या कामाचा आहे, ह्या परीक्षेला हा येतो, या परीक्षेला इतका येतो, त्या परीक्षेला तितका येतो, या सगळ्या परीक्षांचं प्रॉपर अनालिसिस करून त्या ठिकाणी कंटेंट डिलिव्हर केला जातो, त्या ठिकाणी स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जात असतं. म्हणून केंद्रीय इन्स्टिट्यूटच. हा झाला पुढचा मुद्दा. त्यानंतर अति महत्त्वाचं, आता जी ITI इन्स्ट्रक्टरची एक्झाम आहे
त्या एक्झामपर्यंत तुम्हाला डेली बेसिसवरती लेक्चर्स भेटतील, किंवा काही जणांना जर जास्त पाहिजे असतील, वन टाईममध्ये पाहिजे असतील लॉटमध्ये, तर तसेही आम्ही आमच्याकडून उपलब्ध करून देऊ शकतो. मित्रांनो, डेली टीचिंग आहे, अतिशय महत्त्वाचं, न चुकता. आता न चुकताचा अर्थ असा आहे की कंपल्सरी रविवारी टेस्ट होणार म्हणजे होणार, आणि फक्त रविवारीच नाही मित्रांनो, तर कमी दिवस असल्या कारणाने, बरोबर आहे, गुरुवारी सुद्धा तुमची टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल. म्हणजे एक टेस्ट रविवारी आणि एक टेस्ट गुरुवारी. जी परीक्षा असेल त्या त्या एक्झामच्या लेवलला, म्हणजे उगाच फापट पसारा काही क्वेश्चन्स टाकून चालत नाही, तर टाकत असताना त्या ठिकाणी लेवल मॅच करता आली पाहिजे, आणि ती लेवल मॅच करूनच तुमचे या ठिकाणी टेस्ट सुद्धा कंडक्ट केल्या जातील. रविवारी प्लस गुरुवारी त्या त्या परीक्षा, त्या त्या लेवलच्या परीक्षा घेतल्या जातील, जेणेकरून की प्रॅक्टिस तुमच्या अगोदरच चांगल्या लेवलला होईल, आणि नेमकं काय वाचायचं आणि कशा पद्धतीनं वाचायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. मित्रांनो, आता दिवस जर पाहिले तर आपण कन्सिडर करत असताना समजा 1.5 महिन्याच्या आसपास कन्सिडर करायला हरकत नाही ही परीक्षा. मग सर 1.5 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस होतो का? डेफिनेटली होतो, कारण आमच्या साईडनं ते शूट करून ठेवलेले लेक्चर्स आहेत, आणि काही व्हिडिओज अपडेटेड, काही म्हणण्यापेक्षा साधारण 50-60% या ठिकाणी अपडेटेड लेक्चर्स, जे की स्क्रीनवरती आपण आता शूट करणं चालू केलेलं आहे. पूर्वीचे काही व्हिडिओ त्या ठिकाणी व्हाईट बोर्डवरचे होते, पण आता त्यांना रिप्लेस करणंही चालू आहे. काही व्हिडिओ त्यातले आणि मॅक्सिमम व्हिडिओ स्क्रीनचे असे देण्याचा आमच्या साईडनं तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी शब्द देतोय मी. मित्रांनो, अपडेटेड डिजिटल बोर्डवरील हे लेक्चर्स तुम्हाला सर्वांना भेटणार आहेत. आता लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असतील. याच्या मागचंही कारण सांगतो. सगळ्या विद्यार्थ्यांचा टाइम मॅच होत नसतो, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा झाला की कोणत्याही वेळेत तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स पाहता येतात. तिसरा मुद्दा हा आहे की एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला रिपीट करायचा आहे, तुम्ही त्याला मागे घेऊन पुन्हा पाहू शकतात. अशा नंबर ऑफ पॉझिटिव्ह गोष्टींचा एकंदरीत विचार करून हे लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये उपलब्ध करून दिले जातील, जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार 24 तासात कधीही पाहू शकता. एखादा पाहू वाटते 24 तास पण नॉनस्टॉप पाहू शकतो, त्याच्यात कुठलंही काही अडचण येत नाही. हे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणून केंद्रीय इन्स्टिट्यूटच बघा, मुद्दे सर्वाधिक निकाल पुराव्यानिशी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पाहता येतील. काही सहदेव केंद्रे या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा व्हिडिओज टाकलेले, ज्यांच्या मुलाखती सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या, अगदी मोजक्या टाकलेल्या, तर शेकडो विद्यार्थी असताना पुढेही तुम्हाला काही मुलाखती पाहायला भेटतील. फापट पसारा न करता सिलेबसवरती प्रॉपर सर्जिकल स्ट्राईक केलं जाईल. कंटेंटला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुमच्या टाळक्यात बसवण्यासाठी लॉजिक, ट्रिक्स आणि काही कन्सेप्टच्या माध्यमातून, स्टोऱ्याच्या माध्यमातून तो सगळे कन्सेप्ट तुम्हाला 100% कळतील. बऱ्यापैकी तुम्ही फक्त सांगाल त्या गोष्टी जर केल्या तर ते विद्यार्थी सिलेक्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत, एवढा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि सगळ्या टेस्ट वगैरे घेतल्या जातील. नवीन जसे लागतील तसे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मित्रांनो, ही जी काही एक्झाम आहे किंवा हे जे काही बॅचेस चालतात, हे जे काही इन्स्टिट्यूट वर्क करतं, ते वर्क करत असताना मी स्वतः त्याच्यात कंटिन्युअसली काम करत असतो, आणि सोबत अतिशय तगडी टीम घेऊन आम्ही उतरलेलो आहोत. आणि ती टीम म्हणजे बघा मित्रांनो, पण आता ही जी बॅच असणार आहे ती टेक्निकल बॅच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना सर टेक्निकल पण करायचं, नॉन टेक्निकल पण करायचं आहे, जर ऑनलाईन बॅच तुम्हाला नॉन टेक्निकल पण करायचं असेल तर तीही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मराठीसाठी बाळासाहेब शिंदे सर आहेत. बाळासाहेब शिंदे सर, ज्यांचं नाव तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ऐकलं असेल. पुस्तकाच्या माध्यमातून खूप मोठे महाराष्ट्रातील लेखक आहेत, आणि हे लेखक स्वतः बाळासाहेब शिंदे सर मराठीसाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील, किंबहुना मराठीचं शिकवतील. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. हे नाव सुद्धा तुम्ही कुठेही यूट्यूबला जाऊन सर्च करू शकता. राहुल मिसाळ सर,
राहुल मिसाळ सर यांचं सुद्धा बँकिंगमध्ये खूप मोठं नाव आहे आणि राहुल मिसाळ सर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या ठिकाणी शिकवतील. तिसरा मुद्दा, आपल्या चॅनलवरती सुद्धा राहुल मिसाळ सरांचे आणि तिसरं जे नाव आहे लॉजिकल रिझनिंग हे अक्षय चोळके सर हे तुम्हाला शिकवतील. मित्रांनो, हे नॉन टेक्निकलची टीम आहे. कसली? नॉन टेक्निकलची. आता ही नॉन टेक्निकल तुम्ही जॉईन करायचंय की नाही करायचंय याच्यासाठी तुम्ही तुमचा विचार करू शकता. पण सध्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बनवत आहे मी तुम्हाला या टेक्निकलच्या बॅचच्या संदर्भातला. मग टेक्निकलची जी बॅच आहे ती मी घेणार आहे कम्प्लिटली सहदेव केंद्रे. आता ही बॅच करायची का नाही करायची हा सर्वस्वी जो निर्णय आहे तो तुमचाच असला पाहिजे, तो तुमचा असेलच, याबद्दल कुठलीही शंका नाही. पण जर तुम्हाला काही डेमो लेक्चर्स वगैरे पाहिजे असतील तर याच चॅनलवरती सहदेव केंद्रे या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओज जे टाकलेले असतील रँडमली कधीतरी ते व्हिडिओज पाहावेत आणि ते व्हिडिओ कसे वाटतायत त्यानुसार तुम्ही ठरवू शकता बॅच जॉईन करायची की नाही करायची. त्याबद्दल कुठलीही त्या ठिकाणी टेन्शन न घेता तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा करता येणार आहेत. ही जी बॅच असणार आहे मित्रांनो ती टेक्निकल बॅच संदर्भात मी बोलतोय, तर ही टेक्निकलची बॅच या ठिकाणी अशा पद्धतीने कंडक्ट करणार आहोत. मित्रांनो, आता जे वर दिसतंय तुम्हाला बघा, मी तुम्हाला काय सांगतोय, बॅचचा कालावधी किती महिन्याचा असेल. बघा, मुद्दा नंबर 1, समजा आपण धरून चालूयात की 1.5 मंथ मिनिमम इतक्या दिवसाच्या आसपास जरी परीक्षा आली तरी ती तुमचा सिलेबस कंप्लीट देऊन टाकेल, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. तुमची फक्त जबाबदारी रोजचे रोज ते लेक्चर्स जास्तीत जास्त पाहायचे, कंटेंट समजून घ्यायचा आणि तशा पद्धतीनं डेली बेसिसवरती अभ्यास करायचा. मिनिमम 1.5 महिन्याच्या आसपास जरी एक्झाम असेल तरी सुद्धा मी हा सिलेबस तुमचा कंप्लीट करून देणार आहे. म्हणून तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच असेल तर एका दिवशी 4-4, 5-5 तासाचे लेक्चर्स तुम्हाला टाकू शकतो आणि जर एवढा वेळ भेटला तर 5-6 तास जर मी तुम्हाला रोज व्हिडिओज टाकले तर डेफिनेटली तुम्ही ती बॅच कंप्लीट करू शकता. आणि मी आणखी एक गॅरंटी घेतो, तुम्ही 6 तास बी लेक्चर केले दररोज, 9 तास बी लेक्चर केले तरी बॅक टू बॅक पिक्चर बघत असताना जे ब्लॉकबस्टर मूवीज असतात त्याच्यामध्ये जसा इंटरेस्ट जनरेट होत राहतो त्याच्याही पेक्षा जास्त इंटरेस्ट तयार होईल, हा माझा तुम्हाला या ठिकाणी शब्द आहे. आणि तुम्हाला जर ह्याचा डेमो पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही जायचं आपल्या सहदेव केंद्रे या यूट्यूब चॅनलवरती आणि व्हिडिओज बघायचे. कुठलाही 1-2 तासाचा व्हिडिओ बघा, अजिबात बोर होणार नाही आणि सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी समजतील. सर 1.5 महिना बॅच असेल मिनिमम तर होईल का? हो, होईल. हा झाला पहिला मुद्दा. 2 महिने, 2.5 महिने, 3 महिने जेवढा कालावधी तुम्हाला भेटेल त्या परीक्षेला तेवढा, कारण अजूनही त्याचे डेट डिक्लेअर्स नाहीत, पण आपण कन्सिडर करतो की कमीत कमी एवढ्या दिवसात जरी आली तरी मी तुमचा सिलेबस देऊन टाकेल. बिंदास्त राहा, काळजी करू नका. हा झाला पहिला मुद्दा. बरं, दुसरा मुद्दा, सर ह्याची ॲक्च्युअल व्हॅलिडिटी किती असेल? मग बघा मित्रांनो, व्हॅलिडिटी जी असणार आहे, पुन्हा एकदा आपल्या जे काही कोर्सेस असतात जनरली त्याच लेवलची ह्याची व्हॅलिडिटी असणार आहे. ती म्हणजे 5 महिन्याची व्हॅलिडिटी असेल. मित्रांनो, मग ही परीक्षा 1.5 महिन्यात झाल्यानंतर हे व्हॅलिडिटीचं काय करायचं? ही तर झाली एक इन्स्ट्रक्टरची परीक्षा. पुढे ट्रान्सकोची परीक्षा येईल, त्यासाठीही तुम्हाला या बॅचचा खूप जास्त फायदा होईल. त्यानंतर पुढं SSC JEE एक्झाम येणार आहे, त्यासाठीही या बॅचचा तुम्हाला खूप फायदा होईल. पुढं DRDOची एक्झाम असेल त्यालाही तुम्हाला फायदा होईल. समजा भविष्यात येणाऱ्या काही रिक्रुटमेंट असतील, PCMC असेल किंवा महानगरपालिका असतील वेगवेगळ्या, किंवा रेल्वेच्या परीक्षा असतील, BMC असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या बॅचचा फायदा होणार आहे. थोडक्यात सांगत असताना जिथं जिथं तुम्ही फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात तिथं तुम्हाला या बॅचचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. फक्त आता टार्गेट आपण हे का ठेवतोय की कमी दिवसाचा त्या ठिकाणी कालावधी असल्यामुळे या एक्झामला रेफरन्स पकडून तुम्हाला लेक्चर्स प्रोव्हाइड करेल. तुम्ही तसा अभ्यास करून ठेवायचा आणि पुढच्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ कामी येतील ज्याची व्हॅलिडिटी असेल 5 महिन्याची. बघा, जरी कमी दिवसात परीक्षा आली तरी व्हॅलिडिटी तुम्हाला मात्र रेग्युलर बॅचेसला जशी देतोय तशीच पूर्ण व्हॅलिडिटी देत आहे 5 महिन्याची.
अजिबात काळजी करायची गरज नाही. हा झाला एक पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा लक्षात ठेवा की सर फीस किती असेल. मित्रांनो, ही गोष्ट मला तुम्हाला सांगत असताना खूप या ठिकाणी आनंद होतोय की मी केंद्रीय इन्स्टिट्यूट सुरू केल्यापासून आयुष्यात पहिल्यांदा डिस्काउंट देऊ लागलोय. याचं कारण आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी मागणी केली किंवा हे जी काही एक्झाम देण्यासाठी विद्यार्थी आहेत उपलब्ध, ते ITIचे असतील, पॉलिटेक्निकचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, तिन्ही ब्रांचचे आहेत, तिन्ही एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अडीअडचण असेल यासाठी विद्यार्थ्यांनी डिमांड केल्यानंतर फर्स्ट टाइम मी माझ्या आयुष्यातला पहिला डिस्काउंट तुम्हाला देत आहे आणि तो असणार आहे 25% डिस्काउंट. किती असणार आहे? 25%. बघा, आयुष्यातला पहिला डिस्काउंट आहे म्हणून एवढ्या मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे. 25% डिस्काउंट टेक्निकल बॅचला. मग सर नेमके किती फीस होईल? बघा, तुम्हाला सांगतोय काय, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घेणे. बघा, मुद्दा आहे की फीस टोटल आहे मित्रांनो 8,000 रुपये. बघा, हीच फीस आहे. जसं मी ऑनलाईन मध्ये उतरलो तसं त्या दिवशीपासून 8,000 टेक्निकल बॅचची फीस आहे आणि ती 8,000 फीस मध्ये 25% जर डिस्काउंट केला तर तुमचा डिस्काउंट होतो 2,000 आणि तुमची फीस उरते फक्त 6,000. सर फक्त कस काय? मित्रांनो, हे यापूर्वी मग कधीच केलं नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सर या 6,000 आम्हाला काय काय भेटल? बघा, मी तुम्हाला सांगायलोय 6,000 मध्ये माझी टीचिंग भेटेल, तुम्हाला सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील व्यवस्थितरित्या. दुसरा मुद्दा ऐका, दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा, स्टडी मटेरियल भेटेल. स्टडी मटेरियल भेटेल. आता या स्टडी मटेरियल मध्ये एक पुस्तक भेटेल जे की इंग्लिशमध्ये असेल आणि काही स्टडी मटेरियल जे आहे ते PDFच्या स्वरूपात भेटेल जे की मराठीमध्ये असेल. कारण ITI इन्स्ट्रक्टरचा पेपर हा 2 लँग्वेजमध्ये येणार आहे टेक्निकलचा. मग ज्याला जी भाषा कळेल, ज्याला जी भाषा व्यवस्थितरित्या समजेल आणि वाचत असताना इंटरेस्ट तयार होईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील त्या 6,000 मध्येच. तिसरी गोष्ट काय भेटेल सर? टेस्ट भेटतील. बघा, मी सांगितलंय थर्सडे प्लस संडे या 2 दिवशी एक्झाम होईल. तोपर्यंत साधारण 2-3 महिने असं बी जरी एक्झाम पुढे गेली तरी हरकत नाही. तोपर्यंत तुम्हाला हे टेस्ट भेटत राहतील, अडचण कुठली येणार नाही. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचं, काय करायचं आणि काय नाही करायचं या 2 गोष्टींचं कंटिन्युअसली मार्गदर्शन अधूनमधून तुम्हाला भेटत राहील. एवढं तुम्हाला या फीसमध्ये सगळं काही भेटणार आहे. स्टडी मटेरियल आहे, त्यानंतर PDFच्या स्वरूपातलं स्टडी मटेरियल आहे जे की ॲपमध्ये उपलब्ध करून देऊ. जे टेस्ट सिरीज असतील तेही तुम्हाला ह्याच फीसमध्ये भेटेल आणि सगळे जे काही कंटेंट आहेत सिलेबसचे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकवले जातील. आणि तुमच्या गॅरंटीनं सांगतो तुम्हाला की मी ज्या पद्धतीनं कंटेंट घेतोय, ज्या पद्धतीनं ट्रिक्स, लॉजिक्स आणि कन्सेप्टचा त्या ठिकाणी तुमच्या टाळक्यात बसवण्यासाठी प्रयत्न करतोय, त्याच गोष्टीवरती तुम्ही ही येणारे इन्स्ट्रक्टरचे एक्झाम क्लिअर करू शकता. एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करतो. आणि मित्रांनो, माझ्या आयुष्यातला हा पहिला डिस्काउंट सुद्धा तुम्हा सर्वांना देत आहे, जो की अतिशय मनातून देत आहे. कारण दशहरा समोर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची अडीअडचण समजून घेऊन फर्स्ट टाइम डिस्काउंट देण्याच्या मागचं कारण एकमेव आहे की ठीक आहे, कधीतरी मॅक्सिमम अडचणीतल्या विद्यार्थ्यांना हे आपल्या कोर्सचा बेनिफिट घेता यावा, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून हा कोर्स आपण या ठिकाणी बनवलाय आणि तुम्हा सर्वांना आता देण्यासाठी टीम केंद्र इन्स्टिट्यूट रेडी आहे. सर मग नेमकं हे कसं ॲडमिशन करायचं? ऐका, हे पहा, नेमकं स्टडी मटेरियलमध्ये काय देणार, एक पुस्तक तुम्हाला घरी येऊन जाईल आणि ॲडिशनल PDF फॉर्मॅटमधलं मटेरियल जे आहे तेही तुम्हाला उपलब्ध होईल. मित्रांनो, काही इन्स्टिट्यूटच्या सहज आठवणी आहेत, ते फोटोच्या स्वरूपातून तुम्हाला दाखवतो. हे माझे आदरणीय आई वडील आहेत इन्स्टिट्यूटचं ओपनिंग करत असताना. बरं, डिस्काउंट देण्याच्या मागचं कारण सांगू का? डिस्काउंट देण्याच्या मागचं कारण सांगतो. हे जे काही फोटो पाहताय ना तुम्ही, पहिला फोटो तो दसऱ्या दिवशी 2017ला ओपनिंग केलेले आहे आई वडिलांनी केंद्र इन्स्टिट्यूटचे. मित्रांनो, म्हणून हा डिस्काउंट दसऱ्याला देतोय, कारण हा इन्स्टिट्यूटचा वर्धापन दिन सुद्धा आहे आणि दसरा सुद्धा आहे.
मग केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त हा 25%चा ह्या मागच्या 5-6 वर्षातला पहिला डिस्काउंट आहे. फर्स्ट टाइम आहे. डिस्काउंट नावाची गोष्ट कधी लॉन्चच केली नाही यापूर्वी. लक्षात ठेवा, आज जगजाहीर डिस्काउंट देतोय बिकॉज ऑफ द केंद्रीय इन्स्टिट्यूटचा वर्धापन दिन असं म्हणता येईल. तर हा त्या 2000 म्हणजे दसरा दिवशीचा 2017चा हा फोटो आहे. आईवडिलांच्या हस्ते केंद्रीय इन्स्टिट्यूटचं या बलाढ्य अशा टेक्निकलमधील इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सच्या पूर्ण महाराष्ट्रातील टॉपच्या इन्स्टिट्यूटचं उद्घाटन करताना, केंद्रीय इन्स्टिट्यूटचं उद्घाटन करताना आदरणीय आईवडील माझे. बघा, हे काही अतिथी मान्यवर आहेत. हे इन्स्टिट्यूटमध्ये बॅचेस कशा चालतात, काही फोटोज तुमच्यासोबत सहज शेअर करतोय. असू द्या लक्ष, ह्या गोष्टी बघा, तुम्हाला लक्षात येईल. जागा काढण्यासाठी वेळोवेळी मिनिस्टर्सला भेटणं, विद्यार्थ्यांचं शक्ती प्रदर्शन करणं, हेही काम आम्ही अधूनमधून करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. मित्रांनो, हे MSCB मधील मोठे मोठे अधिकारी आहेत जे की AGM साहेब आहेत आता, बरोबर आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर, त्यानंतर सिनियर HR मॅनेजर साहेब MSCB मधलेच आहेत. त्यामुळं हेही MSCB मधले अधिकारी, म्हणजे असे अधिकारी येतात इन्स्टिट्यूटला व्हिजिट करतात. हे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, औरंगाबाद शहर त्यांच्या अंडर येतंय डिस्कॉमचं. या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मॅडम आहेत, ठीक आहे. हे बाकी विद्यार्थी, ह्या सगळ्या गोष्टी, हे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि याबद्दलची स्टोरी सुद्धा तुम्ही केंद्रीय इन्स्टिट्यूट ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरती जाऊन वाचा. डेफिनेटली तुम्हाला मोटिवेशन भेटेल, एवढं तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून सांगतो. हे जे काही ॲरो दिसतात ना मित्रांनो, हे सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेट्सचे पुराव्यासहित निकाल जे मी बोललो ना मगाशी, हे अशा पद्धतीने आम्ही फोटो टाकत असतो. बघा, ह्याच्यातले लागलेले कोणते कोणते विद्यार्थी तिथं सहज समोर दिसणारे तेवढे तुम्हाला फक्त जस्ट सांगतोय. हे भूषण या ठिकाणी गव्हर्नमेंट नोकरीला लागलाय. त्यानंतर इकडं परमेश्वर लागलाय, हे सर लागलेत, हे लागलेत, हे लागलेत, हा लागलाय, ही लागले. त्याच्यानंतर आणखी ह्याच्यामध्ये आता छोटे छोटे इकडचे बारीक बारीक तुम्हाला दिसणार सुद्धा नाहीत. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. आणि असे निकाल आम्ही पुराव्यानिशी दाखवत असतो. म्हणून केंद्रीय इन्स्टिट्यूटच बघा, याही ठिकाणी तुम्हाला हे ॲरो दिसत आहेत. फक्त 2-3च ॲरो केलेत, बाकी सुद्धा आणखी भरपूर. या ठिकाणी हे सुद्धा SSC JEE मध्ये सिलेक्ट झालेले आहे सोनाली. हे असे बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट एक्झाममध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट होत असतात. मित्रांनो, हे इकडं इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ओळख झाली. MSCB मधील मोठ्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचेही मुलं मुली माझे विद्यार्थी आहेत. आणि सन्मान करण्यासाठी ऑफिसला बोलवून घेतलं. आणि हे DGM साहेब आहेत. DGM साहेब MSCB डिस्कॉम मधली खूप मोठी पोस्ट असते. HR मॅनेजर साहेब आहेत इकडं. त्यानंतर तुम्हाला आता AGM साहेबांबद्दल सांगितलं. हे सगळे अधिकारी इन्स्टिट्यूटला येऊन सुद्धा विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करत असतात. काही निकाल या ठिकाणी सांगतोय. महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जवळपास प्रत्येक एक्झाममध्ये टॉपचा विद्यार्थी हे आपलाच असतो. मागे सुद्धा जे काही सगळे शेवटपर्यंत टोटल लिस्ट असते त्यात जास्तीत जास्त रिझल्ट्स कोणाचे असतील तर ते केंद्रीय इन्स्टिट्यूटचे असतात. काही रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला सहज डेमो म्हणून दाखवतोय. बाकी तुम्ही केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या ऑफिशियल चॅनलवर टेलिग्रामचे जाऊन बघू शकतात. मित्रांनो, लेक्चर कशावर बघायचे टेन्शन घेऊ नका. आपलं केंद्रीय इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा तुम्ही केंद्रीय इन्स्टिट्यूट टाकलं तरी या सिम्बॉलचं तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये ॲप सापडेल. ते ॲप डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर्स भेटतील, त्याच्यामध्ये तुम्हाला PDF काही भेटतील, त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज भेटेल आणि रेग्युलर बेसिसवरचं मार्गदर्शन या ॲपमध्ये आपलं चालणार आहे. सर, नेमकं फीस किती असेल? मी तुम्हाला सांगितलंय 8,000 फीस आहे. पण मी आयुष्यातला हिस्ट्रीमधला केंद्रीय इन्स्टिट्यूटचा फर्स्ट टाइम डिस्काउंट देतोय. आणि तो असणार आहे थोडासा मोठ्या लेवलचा डिस्काउंट आहे. तर मी थोडं मोठ्या अक्षरात दाखवत आहे 25% डिस्काउंट. किती टक्के डिस्काउंट? 25%. 8,000चं 25% हे 2,000 होत असतं. मग 2,000 मायनस होतील आणि फायनली 6,000मध्ये तुम्हाला हा कोर्स विथ सगळ्या गोष्टी फॅसिलिटीज भेटणार आहेत. केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या हिस्ट्रीतला पहिला डिस्काउंट. मित्रांनो, मग नेमका बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं हा प्रश्न जर असेल तर बघा, तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि या नंबरवरती तुमचं नाव असेल, तुमचं शिक्षण असेल, तुमचा पूर्ण पत्ता असेल, या नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. आणि ऑनलाईन बॅच करायची
या पद्धतीनं तुम्ही त्याच्यात मेन्शन करायचं, तुम्हाला या ठिकाणी नंबर दिला जाईल, त्याच्यावर पेमेंट करायचं आहे किंवा कशा पद्धतीनं पुढील प्रोसेस असणार आहे त्याबद्दल तुम्हाला सांगितलं जाईल। त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती डिटेल्स आपल्या पाठवायच्या आहेत आणि बॅच जॉईन करायची असेल तर तसं मेन्शन करायचं आहे। समजा बॅचही जॉईन नाही करायची, कधी कमी जास्त काही मार्गदर्शन लागत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तुमचं नाव, पत्ता, शिक्षण आणि तुमचे असणारे प्रश्न माझ्या व्हॉट्सअपवरती टाकू शकतात। वेळ भेटला की तुम्हाला रिप्लाय केला जाईल। मित्रांनो, एकंदरीत हे बॅचबद्दल जे काही मला बोलायचं होतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला बोललोय। आता या बॅचचा फक्त इन्स्ट्रक्टरलाच फायदा होईल का, तर असं काही नाही। इन्स्ट्रक्टरला फायदा होईल, SSC JEEला फायदा होईल, बाकी असणाऱ्या JEEच्या ज्या परीक्षा असतील महाराष्ट्रात, भारतात सगळ्या परीक्षांना फायदा होईल। पण एक्झामला टार्गेट ठेवतो आपण ITI इन्स्ट्रक्टर टेक्निकल बॅच पेपर 2 अशा पद्धतीने ही बॅच आपण या ठिकाणी लॉन्च करतोय। एवढं बोलतो मित्रांनो। आणि याच्या व्यतिरिक्त जर काही त्या ठिकाणी शंका कुशंका असतील, काही डाऊट्स असतील किंवा अतिरिक्त आणखी काही माहिती हवी असेल याच्या व्यतिरिक्त सुद्धा, तर तुम्ही माझ्या नंबरवरती रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे असणारे प्रश्न पाठवू शकता। एवढं बोलतो। आणि ITI इन्स्ट्रक्टर पेपर 2 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला त्या ठिकाणी जर परफॉर्म करायचं असेल तर मी ज्या पुढे गोष्टी सांगेल, मी ज्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देईल त्या व्यवस्थितरित्या वाचन करा। तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास व्यक्त करतो आणि हा जो व्हिडिओ आहे तो संपला असं जाहीर करतो। ऑल द बेस्ट, थँक्यू।